नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 11 जानेवारी आणि वार आहे रविवार. आणि आज पण लवकरच उठलो होतं, म्हणजे झोप पूर्णच न होत. जेव्हापासून घरी आलो आहे तेव्हापासून जागच येते रात्री. आणि मग 2-3 दिवस तर व्लॉग बनवलेला, तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल लास्ट 2 व्लॉगमध्ये. पण आज नाही बनवला, सांगितलं जाऊ द्या, तेच काय दाखवू. तर पाहूया आज काय होते. आता जस्ट फ्रेश झालेलो आहे आणि 10 वाजलेले आहेत. संडे असून पण लवकर उठलो आहे. संडे क्या और मंडे क्या, सब एक ही तरह है. आता कॉफी पितो आणि पाहूया आज प्लॅन होतो की नाही काहीतरी. आ जाओ ब्लॅक कॉफी पिणे, आ जाओ. 11:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. बॅग नाही घेतलेली मिळत, आज कपडे पिशवीमध्ये घेतलेले आहेत. पिशवीमध्ये घेऊन चाललेत कपडे, कारण की बॅग सर्व धुवायला काढल्यात. 10:50 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे कार घेऊन. राहुलची गाडी घेतलेली आहे आम्ही. आणि गावातल्या गावातच आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे. काय सांगणार तुम्हाला आता का लागलेली आहे, कारण की या अगोदर एक म्हणजे ट्रेलर होता, त्याच्या मागे या सर्व गाड्या आलेल्या आहेत आणि ट्रेलरमुळे एवढी ट्रॅफिक लागलेली आहे. आता आम्ही कुठे चालल्यात ते तुम्हाला पुढे जाऊन माहिती पडेलच. आम्ही अजून एका नवीन रोड ट्रिपला निघालोय, दोघंच डुओ. तुम्हाला खोटं वाटत असेल, आता इकडून आम्हाला हायवे कनेक्ट होणार आहे थोड्याच वेळात. आता आम्ही नागझरी येऊन थोड्या मागेच आहेत. इकडे पेट्रोल पंप आहे असं उतरल्यानंतर. त्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल आपल्या ब्लॉगमध्ये, राजस्थानला जात होतो तेव्हा हा रोड दिसलाच असेल. आता आम्ही दोघंच होते म्हणून आम्ही 5 सीटर गाडी घेतली, नाहीतर 2 सीटर भेटली असती कोणाची फरारी लॅम्बोर्गिनी, तर ती घेऊन जाण्याचा प्लॅन होता. कोणाची नव्हती म्हणून काय करणार आता. 5 सीटर घेतली राहुल पाटील यांची एकमेव गाडी. जी चांगली मेंटेन ठेवलेली आहे त्यांनी, जी आम्हाला कधी पण भेटते. 75,000 किलोमीटर फिरवलंय, पण गाडी असं वाटत नाही आता, असं वाटतं न्यू आहे, न्यू ब्रँड. म्हणजे गेअर वगैरे एवढे स्मूथ पडतात गाडीचे, चालते एवढी स्मूथ, गाडीमध्ये काहीच आवाज नाही. पाहिलं पाहिजे हार्दिक. तुम्हाला माहित आहे का 2025 मध्ये आम्ही एवढ्या ट्रिप्स केलेल्या आहेत ना, ते आम्ही पोस्ट पण नाही केलेल्या मिळत. तिथं ह्या गाडीवरच मोस्ट ऑफ झालेली आहे. म्हणजे लॉंग वाल्या बघायला गेलो होतं राजस्थान नंतर अजून एक लॉंग झाली होती, ती ह्या गाडीवर झाली होती. त्याचा आम्ही काहीच टाकलं म्हणजे मोस्ट प्रोबेबली आता आम्ही डेली व्लॉगिंग चालू केले तेव्हापासून आम्ही पोस्ट करायला चालू केलेलं आहे. नाहीतर मोस्ट प्रोबेबली आम्ही एकही ट्रिप पोस्ट नव्हते करत. म्हणजे शिर्डी वगैरे तर पोस्ट करायचो, पण त्या व्यतिरिक्त आम्ही जेवढं फिरायचो ना ते फक्त स्नॅपचॅटला माहीत आहे. म्हणजे स्नॅपचॅटवरच्या पब्लिकला नाही, फक्त स्नॅपचॅटमध्ये जे सेव्ह राहतात ना मेमरीज, त्याच्यातच आहे. काय अमोल? मेमरीज सेव्ह करून ठेवायचे, पण टाकायचे नाही, कोणा स्नॅप सुद्धा पाठवायचे नाही. आता तुम्हाला सांगू का, अक्कलकोट वगैरे पण फिरून आलेलो, त्याची मी 2 महिन्यानंतर स्टोरीला टाकली आणि लोकांना काय वाटलं आता गेलाय. आणि तेही मी गुरुवारीच टाकली होती. समोरच आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि तिथे आपला एक मित्र आपल्याला जॉईन होणार आहे. थांबवून ठेवलाय त्याला मी, 20 मिनिटं झाले. फायनली आमचे मित्र आम्हाला जॉईन होत आहेत. प्रज्वल ठाकूर बघा कसे उभा आहे. आता प्रज्वल आम्हाला जॉईन झालेला आहे आणि आमची अजून एक रोड ट्रिप चालू झालेली आहे, चिल्लार फाटा ते पालघर. बघा आम्ही येताना आलो बोईसरवरून, आता जाताना परत चाललोय पालघरवरून, कारण की इसको घर पे छोड़ने का है भाई को. भाई फ्लाइट से आए. 12 वाजलेले आहेत आणि आमचा रोड ट्रिपचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. प्रज्वलचं तर खूप मन होतं रोड ट्रिपवर जायचं, पण काय झालं माहिती आहे का, जे पैसे होते ना कॅश घरी विसरले आणि कार्ड पण ह्याचे घरीच राहिले. आता वडोदरालाच विसरून आला. नाही एखादा 1.5 लाखाची लिमिट होती भाई, पण आता उरले फक्त 5,000. त्याकरता आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आता घरी गेला प्रज्वल का तो परत बाहेर निघू नाही शकत. म्हणजे नेक्स्ट ट्रिपला त्याला पाठवणार नाही ते मला माहिती आहे, म्हणून आता आम्ही प्लॅनच कॅन्सल केलेला आहे. मला कामच, तुला माहिती आहे आता मला शॉपिंग करायची. 12 फेब्रुवारी माझी फ्लाईट आहे. खूप सारी कामं आहेत माझी, अजून बँकेत जायचं आहे. त्यासाठी मला आता सध्या जमणार नाही, पॉसिबल नाही हा महिना. ओके, पुढचे 3 महिने तरी पॉसिबल आहे काय? आणि 1 महिना पुढचे आउट ऑफ कंट्री झाला. 5 मेला मी 6 मेला
इंटर्नशिप आहे 2 महिने. ते पण मला वाटलं तर मी येईल तिकडे शिफ्ट होईल बोल. तिकडे कसं मच्छर नाही, कुत्री नाही, काय नाही, जरा बरं वाटतं. आता आम्ही पालघरला पोहोचलोय. आम्ही कुठेच जात नव्हतो रोड ट्रिपला. ते सर्व आम्ही एक सस्पेन्स बनवलं होतं व्लॉगमध्ये. आम्ही खरं तर ओला आणि उबर चालू केलेली आहे कारण की लास्ट पर्यंत लोकांनी ब्लॉग बघावा. आणि आम्ही याला खास घ्यायला गेलेलो. हा आलेला बसने वडोदरावरून. आम्ही सोडलं पण होतं. आणि बघा जिकडून घेतलेलं याला संडेला सकाळी तिथेच सोडलेलं आहे. आज सॅटरडे आहे, संडे आहे. 7 दिवसानंतर याला काकू आणून सोडलेलं आहे तुमच्या घरी सुखरूप. भले 2 दिवस आमच्यासोबत नव्हता, कुठे होता, काय करत होता आम्हाला ना माहिती नाही. त्यांनी तसं आम्हाला सांगितलेलं नाही मिळत. गुरुवारी काही यायला जमलं नव्हतं तर आज आलो. मागच्या गुरुवारी पण नव्हतं जमलं तर सॅटर्डेला तरी येऊन गेलेलो. मठात येणं गरजेचं आहे. देवभक्ती ही शक्ती आहे. आता जस्ट दर्शन घेऊन निघालोय. 15 ते 20 मिनटं झाली. कारण दुपारची आरती भेटली आज आम्हाला. खूप बरं वाटलं. आता घरी जायचं आहे पण त्या अगोदर एक खूपच इम्पॉर्टंट काम आहे. 1:20 झालेले आहेत आणि जस्ट घरी आलो. आता जेवतो. आणि मला माहिती आहे की बियर्ड आणि मुस्टॅच खूप वाढलेली आहे. तिथं ट्रिम करायला लागणार आहे. पण काय झालं माहिती आहे का, आम्ही ट्रिपला जात होतो ना, त्या एक म्हणजे फ्रायडेला प्लॅन झाला रात्री. आणि सॅटर्डेला तर मी बियर्ड वगैरे केस वगैरे कापतच नाही. तर मी फक्त वेनसडे आणि फ्रायडेला कापतो. तर आता फ्रायडेलाच आलो घरी आणि मग आराम करायचा होता. म्हणून आता आपण बियर्ड करायला वेनसडेलाच जाऊ डायरेक्ट. तेव्हाच थोडा लुक चांगला होईल. आता जेवतो आणि मग थोडा आराम करतो. मग तुम्हाला परत भेटतो. संडे स्पेशल तुम्हाला माहितीच आहे, चिकन. आ जाओ गाईस, देखो ना चिकन गाईस. 4:10 झालेले आहेत आणि खूपच भारी झोप लागली होती. म्हणजे कुठे आलो आहे, काय चाललं आहे, काहीच कळत नव्हतं. आता जस्ट उठलो आणि आता चाललो आहे. बघू तिथे जाऊन शूट केलं तर दाखवतो कुठे चाललं आहे. ब्लॅक कॉफी. आत्ता खेळायला नाही आलेलो मिळत मी. असेही आज प्लेयर कमी आहेत. आज समाजाच्या मॅच आहेत तर सर्व गेलेले आहेत वाडवळ समाजाच्या. आणि आमचे प्रथमेश राऊत जॉब असल्या कारणाने जात नाही आणि आता बॅटिंगला उतरलेले आहेत. आता नंबर वाईज खेळत आहेत. आणि प्रथमेश राऊत यांनी मारलेला होता चौका. नाही बाई, पाय नाही गेला. बघा मी तिकडून खेळायला का नाही गेलो, कारण की हिने मला बोलावलेलं खास. आणि ही इकडे भाजी बनवायला लागले. आज असं झालं आहे की हिची मम्मी पण भाई गेले. जर तुम्हाला चिकनची भाजी शिकायची असेल तर तुम्ही माझ्याकडे या. पण तुम्हाला एकदम प्रोवाली भाजी शिकायची असेल तर तुम्ही हार्दिककडे जा. बिकॉज तो अप्रतिम भाजी बनवतो. आता आम्ही इकडे भाजी का बनवत आहे. तिची मम्मी पण मूवीला गेले ना, माझी मम्मी पण गेले मूवीला. तर आता 8 वाजलेले आहेत आणि आमचा 7:30 वाजता एका ठिकाणी जायचा प्लॅन होता. हा बघा लाभ मला बघून पळाला मी व्लॉगमध्ये घेईल म्हणून. आणि गुड्डी काय बोलेल, माणसांना जयपूरच्या ट्रिपपासून म्हणजे राजस्थानला गेलेलो तेव्हापासून अशी बोलेल की एक दिन आएगा और एक टाइम आएगा जब ना टाइम लगा देगा. टाइम इंसान नाही, टाइम. काय माहित आहे का, राजस्थान ट्रिपला पण त्याने दाखवलं पुढे जाऊन. आणि आज स्वतःनेच प्लॅन बनवलेला 7:30 वाजता आणि आज त्याने आम्हाला धोका दिलेला आहे. कारण की दुसऱ्या कोणीतरी चांगली ऑफर दिली म्हणून ऑब्विसली. बट ठीक आहे, आम्ही पण आमचं पण काहीतरी प्लॅन चालू आहे इकडे. अँड वी विल नॉट इन्व्हॉल्व हिम इन दॅट. Yeah, we will not, of course, exactly. So then now because फायनली गुड्डीने जेवण दिलंय बघा. चिकन, कोणबी आणि राईस. ओ माय गॉड. गुड्डी काढून तर जेवण कधी झालो घरी. आता आमच्या लहान भावाचा बड्डे आहे. आधीच त्याने 2-3 केक कापलेले आहेत. हा इथे एक केक घेऊन आलेले आहेत सर्व आमची आळीतले ग्रुप मेंबर्स. तर आता आम्ही बड्डेचा केक कट करू आणि मग घरी जाऊन झोपूया, कारण की दुसरं काय काम नाही मिळत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोन्यो, हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो हे बघा कसे केक खायला उडून पडल्यात. हे बघा केक खायला बघा कसे उडून पडल्यात. हे बघ. तर आता ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत आणि होप करतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.